नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण दुसरा जो ब्लॉग काढणार आहोत तो आपण चारा पेंडीचं नियोजन कसं केलं आहे आपण ते दाखवणार होतो। पहिला तर आपण चारा नियोजन दाखवलंय आणि दुसरा पेंडी दाखवणार। तर ही सरकी पेंडी आणि ही आपल्या सगळ्या गायाला म्हणजे जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक म्हैस अशा 9 जणांना आपण हे करणार आहोत, पेंड देणार आहोत। तर ही पेंड सरकी पेंड आहे। आज कोणती पेंड हो? मका भाडा हां, गोळी पेंड संपली आता। आणि आता आपण ही भिजू घालणार आहोत आणि भिजल्यानंतर तुम्हाला जी पुढची जी प्रोसेस आहे ही कशी खाऊ घालायची, नंतर आपण कोणती पेंड देणार आहे, अजून ती मका भाडा कसा खाऊ घालायची सगळं आपण नंतर व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। पुढे बघत राहा, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, पूर्ण चांगला व्हिडिओ होणार आहे। आणि आता तुम्हाला समजणार आहे की कोणत्या पौष्टिकचा हे पेंडी आहे ते म्हणजे जनावरांना चांगले आहेत आणि तिने आपलं दूध वाढू शकतो बा। तर बघत राहा पुढं। तर हे बघा इथं पाणी आहे। आता टाकीमधून पाणी घेऊन ते मका भारडा आणि जी पेंड आहे ती आता मिक्स केली आहे आणि आता हे पाणी त्यात टाकायचं आहे, म्हणजे भिजू घालायची। आपल्याला 1 तास, किती वेळ भिजू घालतो? 1 तास भिजू घालायची। तो पण आपण चारा आणणार आहोत आपल्या गाडीत। आपण त्याशी ब्लॉग टाकला आहे, त्याशी बघा तुम्ही, एकदम मस्त ब्लॉग झाला आहे तो। आणि आता आपण पेंड भिजवली तर ते 1 तास भिजू घालून त्यानंतर चारा आणणार आणि त्यानंतर आपण पेंड खाऊ घालून त्यांना 1 तास मस्तपैकी आराम देणार, त्यानंतर आपण दूध काढणार। किती 1 2 3 4 5 6 7 7 आहेत। हां, चला तर आता 7 गमिल्यामध्ये 7 गायांना पेंड द्यायची आपल्याला। हे दोन्ही मिक्स केलेलं भिजलेलं 1 तासापूर्वी हे चांगल्यापैकी भरलं आहे, तर आपण चारा आणलाय। आणि किती येतं याला, किती टोपण्यात आहे का गाईला? दुधावाल्या गाईला जास्त रद आणि जे पार्ट आहेत त्यांना कमी कमी। कोणती पेंड द्यायला पाहिजे हो गाईला, जेणे आपलं दूध वाढेल? गोळी तीच मिक्सर चाललं पाहिजे। दुधाला कोण चांगली? हे तिन्ही का मिक्स? तर शेतकरी मित्रांनो बघा, अनुभवांचे जे अनुभव आहे ते सांगत आहे तुम्हाला। मका भारडा बघा, ही पांढरा शिपीत मस्त फुलफुलीत भिजला आहे, एकदम सॉफ्ट बघा। तुमचा जो मका असतो जी मी जी भेटतात ती मका आणि या मका भारड्यात जरा फरक आहे। इकडचा आणलेला आहे, कोणत्या कंपनीचा येऊ? हिंदुस्तान। चल सोन्या चल। तर बघा इकडं म्हशीला मांडण्यात आले, ही सोन्या आमचा, त्याचा भाव बुधू। त्याशी तुम्ही जी व्हिडिओमध्ये बघितला छोटा, जी नसेल बघितला तुम्ही चाऱ्याचा, त्यात ती आता छोटा ती बुधू। आता या अशा प्रकारे गाईला पेंड मांडते ती। तुम्हाला दाखवतो तुम्ही पेंड कशी खाऊ घालते। बघा ही जी गाय आहे ती पूर्णपणे पेंड खातात, आपण त्याच्या खावणीमध्ये टाकले आहोत पेंड। आता आपला चारा टाकून आपलं पेंड टाकून झालेली आहे। आता आपल्याला दूध काढायचं हे होणार आहे। तर दुधाचा ब्लॉग ही आपला उद्याला शूट होईल आणि आपला व्हिडिओ पुढला येईल ना, ते पेंडीचं नियोजन झालं। तर बघा आपल्या मंजुळा, यमुना, सगुना कशा बसल्या निवांत उभा राहिला दादा, दूध काढायचं दादा। आता ही ब्लॉग आपला पुढला ब्लॉग लवकर येईल, त्यासाठी सबस्क्राईब करा बघण्यासाठी। आणि दुधाचा ब्लॉग हे एकदम छान होणार आहे, आपण कॅमेरा शूट करणार आहोत। हे आमचे बागायतदार दूध व्यवसाय उत्पादक, धन्यवाद, थँक्यू।